नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. सोशल मीडियावर झालेली मैत्री बनली गोळीबाराचे कारण. दर्यापूरमध्ये युवतीवर गोळीबार, आरोपी अटकेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते अकोल्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन. विविध मान्यवर राहणार उपस्थित. MPDA कायद्याअंतर्गत रेल्वे पोलिसांची पहिली कारवाई. आरोपीची 1 वर्षासाठी कारागृहात रवानगी. औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपरीचे नुकसान, विमा संरक्षण देण्याची शेतकऱ्यांची मागणी. श्री संत संताजी महाराज यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी. चौकात करण्यात आले शोभायात्रेचे स्वागत. आता सविस्तर बातम्या. सोशल मीडियाच्या मैत्रीतून प्राणघातक हल्ला, गोळीबार देखील होऊ शकतो, असा प्रत्यय दर्यापूर येथे एका युवतीला आला. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवतीवर बंगलोरच्या प्रॉपर्टी ब्रोकरने दर्यापूर येथे आज सकाळी गोळीबार केला. यात युवती जखमी असून गोळीबार करणारा मलकापूरचा महेश जालमसिंग हरदे याला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज सकाळी दर्यापूर अमरावती रोडवर अंजनगाव येथील एका परिवारावर गोळीबार झाला. यात एक युवती गळ्याला गोळी लागल्याने जखमी झाली आहे. या सर्व प्रकरणात दर्यापूर येथे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. युवतीवर गोळीबार करत महेश व त्याचे साथीदार फरार झाले, पण पोलिसांनी सर्वत्र अलर्ट घोषित केल्याने CCTV कॅमेरे तपासण्यात आले. माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी मलकापूर येथील महेश जालमसिंग हरदे, श्रद्धा हरेल, अजय चंद्रकांत पवार यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन, BMW, इनोव्हा, पल्सर दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे. आरोपी महेश जालमसिंग हरदे व जखमी पीडित तरुणी यांची सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपी हा बंगलोरमध्ये प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करीत होता व जखमी ही अमरावती येथे शिक्षण घेत होती. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली व आरोपी हा बंगलोरवरून अमरावती येथे वास्तव्यास आला व कठोर नाका परिसरात घर भाड्याने घेऊन राहत होता. महेशने युवतीसोबत लग्न केल्याचा दावा केला, तसे फोटो दाखविले. ते फोटो बनावट असल्याचे युवतीने सांगितले. त्यावरून काल महेशने युवतीच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी युवतीला तपासासाठी बोलविले होते. चौकशी झाल्यानंतर युवती तिच्या परिवारासह जात असताना महेशने धावत्या गाडीतून तिच्यावर गोळीबार केला. यात युवती व 1 जण जखमी झाले आहे. या प्रकरणात फरार आरोपी आकाश चव्हाण, पुरुषोत्तम राठोड, धनंजय दिधोरकर यांचा शोध सुरू असल्याची माहिती अमरावती पोलिसांनी दिली आहे. पोलीस स्टेशनला गेलो होतो बयाना संदर्भात आणि तिथून निघताना महेश हरदे आणि विश्वजित राणे या दोघांनी आमच्या गाडीचा पाठलाग करून दर्यापूरच्या हद्दीत आमच्यावर गोळीबार केला आणि ज्याच्यात मुलीच्या डोक्याला मार लागला आणि गाडीच्या काचा वगैरे फुटल्या, मलाही सुद्धा मार लागलेला आहे. आम्ही 112वर फोन केलेला असताना आम्हाला कोल्हापूर आणि वलगाव पोलीस स्टेशननं सहकार्य केलं, पण दर्यापूर पोलीस स्टेशनची गाडी न आल्यामुळे हा सगळा प्रकार त्यानं घडून आणला आणि आज आमच्या जीवे मारण्याचा पूर्ण त्याचा बेत होता. किती गोळीबार झाले? 2 फायर झाले गाडीवर. 2 फायर झाले. अकोला येथील कौटुंबिक न्यायालय इमारतीचा कोनशिला समारंभ शनिवार 9 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता कौटुंबिक न्यायालयाच्या प्रस्तावित जागेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कौटुंबिक न्यायालय इमारत कोनशिला समारंभ प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, उच्च न्यायालय मुंबई यांच्या उपस्थितीत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी न्यायमूर्ती संजय मेहरे, उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती एन शिवराज खोब्रागडे, उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती अभय वाघवासे, उच्च न्यायालय मुंबई यांच्या उपस्थितीत आणि अद्वैत क्षीरसागर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोनशिला समारंभाचा कार्यक्रम कौटुंबिक न्यायालय इमारत प्रस्तावित जागेत पार पडणार असून सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कौटुंबिक न्यायालय अकोला
न्यायाधीश शुभदा ठाकरे व वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तायडे यांनी केले आहे. येथील नवीन प्रस्तावित कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब यांच्या हस्ते उद्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता पार पडणार आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव भूमिपूजनासाठी आपण सर्वांनी पक्षकारांनी कौटुंबिक न्यायालयातील पक्षकार, जिल्हा न्यायालयातील पक्षकार यांनी आवर्जून हजर राहावे अशी माझी विनंती आहे त्यांना. नवीन इमारतीचा प्रस्ताव हा साधारणतः 1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. या इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशन कक्ष आणि बाल संकुल यांच्यासाठीचे सुसज्ज इमारत आणि पक्षकारांसाठी हे खूप सोयीचे ठरणार आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये सर्व सुसज्ज दालन सर्व पक्षकारांना जिल्हा न्यायालयाच्या समोरच ही प्रस्तावित इमारत असल्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. तरी माझी विनंती आहे की सर्व पक्षकारांनी आणि जनतेने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात जबरी चोरी करणे यासह इतर गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एका आरोपी विरोधात रेल्वे पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे MPDA ॲक्ट अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडून 1 वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. अकोला रेल्वे पोलिसांची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वी चोऱ्या करणे, जबरी चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे बरीच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पूरपीडित कॉलनी अकोटफाईल अकोला येथील रहिवासी कुख्यात गुंड रिजवान शाह उर्फ DM याच्या गुन्हेगारी वृत्तीत आळा बसावा याकरिता नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्रोताद्वारे माहिती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्याला 1 वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात ठेवण्याचा आदेश पारित केला. हा आदेश पारित होताच अकोला रेल्वे पोलिसांनी त्याचा तात्काळ शोध घेऊन आज त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. अकोला रेल्वे पोलिसांची ही MPDA ॲक्ट अन्वये पहिली कारवाई ठरली असून ती कारवाई लोहमार्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात अकोला रेल्वे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे व कर्मचाऱ्यांनी केली. अकोला रेल्वे स्टेशनच्या बाजूचा परिसर अकोटफैल या परिसरात राहणारा कुख्यात गुंड रिजवान शाह उर्फ DM इरफान शाह याची रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली होती. अशा कुख्यात गुंडाकडून रेल्वे प्रवाशांना नेहमीच त्रास होत होता. त्याच्या या धोकादायक कृत्यांमुळे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करणं आवश्यक होतं. त्याकरिता त्या आरोपीविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे MPDAचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्ताव काल जिल्हाधिकारी साहेबांकडून मंजूर झालेला आहे. सदर प्रस्ताव आता सध्या शासनाकडे पुढील कारवाईसाठी प्रलंबित आहे. नागपूर लोहमार्ग जिल्ह्यातील ही पहिलीच MPDAची कारवाई असून अकोला रेल्वे पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे. अशा प्रकारे दहशत पसरवणाऱ्या गुंडांना स्थानबद्ध केलं जावं जेणेकरून प्रवासी सुरक्षित राहतील यासाठी हे अकोला पोलिसांचे पहिलं पाऊल आहे. तेल्हारा तालुक्यात औषधी गुणधर्म असलेले पानपिंपरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यावर्षीही परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केली, परंतु अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड आणि खैरखेड सदरपूरसह या परिसरातील शेतकरी पानपिंपरी या बहुउद्देशीय आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या वन औषधीचे उत्पादन घेतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली, मात्र अवकाळी पावसाने काही क्षणातच पानपिंपरी मातीत मिसळल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आडगाव परिसरातील शेतकरी दरवर्षी पानपिंपरीचे उत्पादन इतर पिकांसोबत घेतात. औषधी गुणधर्माने भरपूर असल्याने ही वनस्पती महागड्या दराने विकली जाते, मात्र अवकाळी पावसामुळे पानपिंपरी माती तयार झाली आहे. पानपिंपरीलाही बुरशीचा त्रास होत आहे. हातात घेताच ही झाडे तोडली जात आहेत, त्यामुळे ते कोरड्या जागी टाकण्यासाठी शेतकरी आता धडपडत आहेत.
अशा परिस्थितीत प्रशासनाने व शासनाने तातडीने सर्वेक्षण करून पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। विशेष बाब म्हणजे पानपिंपरीला पीक विमा कवच नाही। या पिकांचा विमामध्येही सहभाग करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने 8 डिसेंबर रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहरातील विविध चौकांमध्ये नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करून संताजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण केले। श्री संताजी महाराज यांच्या रथाचे पूजन करून जुना राठोड पंचबंगला येथून सुरू झालेल्या मिरवणूक शिवाजीनगर, जयहिंद चौक, सिटी कोतवाली चौक, महात्मा गांधी रोड मार्गे मिरवणूक ओपन थिएटर येथे महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष यश सावल व मित्रपरिवार तर्फे गांधी चौक येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक दिलीप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगर अध्यक्ष अजय मते, अनिल मालगे, महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अकोला संदीप शाह, राजीव शर्मा, प्रमोद चोपडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मिरवणुकीत इतिहासाचे दर्शन घडविणारे देखावे तसेच महिला भजन मंडळींची मोठी उपस्थिती होती। पारंपरिक भजनामध्ये संपन्न झालेल्या जयंती मिरवणुकीस सर्व शाखीय तेली समाज बांधव महिलांची उपस्थिती होती। अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ अकोल्यातील स्वर्गीय वसंत देसाई क्रीडांगण येथे झाला। आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा 8 ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आला। यावेळी उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती सुरेश वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग रिचर्ड अँथन, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट, जिल्हा क्रीडा अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, श्रीमती जागृती कुमरे, SR पेढेकर, आदिवासी विकास अमरावती छदक लोखडे, प्रकल्प अधिकारी एजा विप्र कळमनुरी, ममता विधळे, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास अमरावती देवकन्या प्र बोकडे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत खारोळे, सहाय्यक आयुक्त लेखा आदिवासी विकास अमरावती यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। स्पर्धेबरोबरच 8 व 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30 दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर बक्षीस वितरण सोहळा रविवार 10 डिसेंबर रोजी 2 वाजता होईल। क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी विकास व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे। शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालयातील लिपिक 40,000ची लाच रंगेहात घेताना अडकल्याची घटना समोर आली आहे। रुग्णालयातील महिला कर्मचारी यांच्या आश्वासित प्रगती योजनेतील फरकाची रक्कम काढून देण्यासाठी या लिपिकाने लाच मागितली होती। शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक मंगेश जगन्नाथ जोशी वय 36 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी अटक केली आहे। तक्रारदार यांचा आश्वासित प्रगती योजनेचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करून त्यावर वैद्यकीय अधीक्षक यांची सही घेऊन लेखा विभागाकडे पाठवण्यासाठी येईल। 2 नोव्हेंबर रोजी मागितलेली लाच नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत स्वीकारणार असल्याने 7 डिसेंबरला वेतन झाल्यानंतर लिपिकाने लाच स्वीकारली आणि तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला रंगेहात पकडले। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती, देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शीतल घोगरे, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे आणि अँटी करप्शन ब्युरो बुलढाणाचे कर्मचारी यांनी केली। नमस्कार, मी DYSP शीतल अशोक घोगरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा। आज शेगाव येथे सईबाई मोठे सामान्य रुग्णालयामध्ये कनिष्ठ लिपिक श्री मंगेश जगन्नाथ जोशी हे एका तक्रारदारांकडून त्यांचं आश्वासित प्रगती योजनेतल्या फरकाचं बिल काढण्यासाठी 40,000 रुपयाची त्यांनी मागणी केली होती। तशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे 2 नोव्हेंबर 2023ला
पडताळणी केली असता त्यांनी सदरचं बिल काढण्यासाठी 40,000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि सदरचं बिल हे नोव्हेंबर महिन्याच्या पगार बिलासोबत निघाल्यानंतर सदरची रक्कम स्वीकारण्यासाठी त्यांनी संमती दर्शवली होती. त्याप्रमाणे त्यांचे पगार आणि सदरचं बिल जमा झाल्यानंतर आज 40,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे पकडण्यात आलेलं आहे. सध्या ते आमच्या ताब्यात असून पुढील तपास चालू आहे. अँटी करप्शन ब्युरो बुलढाणाकडून मी सर्व नागरिकांना अशी विनंती करते की आपल्याला कोणीही सरकारी कामासाठी, शासकीय कामासाठी लाच मागणी करत असल्यास कृपया तुम्ही आमच्याकडे संपर्क साधावा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 हा असून आमचा दूरध्वनी क्रमांक 07262 24 25 48 असा आहे. धन्यवाद. अकोला शहरातील बलोदे लेआउटमध्ये जोडीने फिरणाऱ्या अत्यंत विषारी घोणस सापाला पकडून सर्पमित्र बाळ काळणे यांनी परिसरातील नागरिकांना भयमुक्त केले. गेल्या 4 दिवसांपासून हे अत्यंत विषारी साप परिसरात फिरत होते. झाडाझुडपांमध्ये यांना पकडण्यात यश येत नव्हते. अकोला शहरातील कौलखेड रोडवरील बलोदे लेआउटमध्ये गेल्या 4 दिवसांपासून अत्यंत विषारी घोणस सापाच्या जातीची जोडी नागरिकांना भयभीत करीत होते. शुक्रवारी हे साप पुन्हा आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्पमित्र तुषार कोल्हे व राहुल ठाकूर यांच्या मदतीने घोणस विषारी सापाला मोठ्या शिताफीने पकडून नागरिकांना भयमुक्त केले. घोणस हे विषारी साप निसर्गाच्या नियमाने सध्या जोडीने फिरतात. हा साप जहाल विषारी असून सर्प प्रजातीतील सर्वात धोकादायक समजला जातो. याचा दंश सेकंदात होत असल्यामुळे त्याला पकडताना दक्षता घ्यावी लागते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन शेतात या दिवसात फार सुरक्षितता घ्यावी असे आवाहन सर्पमित्र बाळ काळणे यांनी केले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, तूर, गहू, हरभरा पीक पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा उत्पादनाची परवाने मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कपाशी, तूर, गहू, हरभरा व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता विविध बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज फेडावे तरी कसे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. शेतकरी आधीच आसमानी संकटांनी ग्रासलेला असताना मायबाप सरकारनं नियम अटी लावून शेतकऱ्यांचा छळ करू नये, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा उत्पादनाचे परवाने मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील उरड भागातील शेतकरी करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. सोशल मीडियावर झालेली मैत्री बनली गोळीबाराचे कारण. दर्यापूरमध्ये युवतीवर गोळीबार, आरोपी अटकेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते अकोल्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन. विविध मान्यवर राहणार उपस्थित. MPDA कायद्याअंतर्गत रेल्वे पोलिसांची पहिली कारवाई. आरोपीची 1 वर्षासाठी कारागृहात रवानगी. औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपरीचे नुकसान, विमा संरक्षण देण्याची शेतकऱ्यांची मागणी. श्री संत संताजी महाराज यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी. चौकात करण्यात आले शोभायात्रेचे स्वागत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.